नमस्कार, टी टाइम न्यूज मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला कोल्हापूर या ठिकाणाहून एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे काळे झेंडे दाखवले। ऊसाचा दुसरा हप्ता 100 रुपये द्यावा शेतकऱ्यांची यावेळेला मागणी आहे। तर ऊस आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केलेली होती आणि त्यानंतर मात्र हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। कोल्हापुरातून ब्रेकिंग न्यूज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। तर ऊसाचा दुसरा हप्ता 100 रुपये द्यावा अशी मागणी यावेळेला आंदोलकांतर्फे करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरामध्ये काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे काळे झेंडे दाखवलेले आहेत, त्यांच्या ताफ्यासमोर उभं राहून हे काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी विजय केसरकर। विजय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवणारे आपण स्वाभिमानीचे शेतकरी आणि कार्यकर्ते यावेळेला पाहतोय, काय नेमकं घडलं? विशाल, खरं तर आज मुख्यमंत्री कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि अशावेळी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी जो ऊसाचा तोडगा निघाला होता 100 रुपये देण्यासंदर्भातला, म्हणजे मागील हंगामातील 100 रुपये हे तातडीनं देण्यासंदर्भातल्या सूचना आहेत त्या केल्या होत्या, मात्र त्याचा पाठपुरावा कुठेही झाला नाही आणि म्हणूनच कुठेतरी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री ज्या वडगावच्या दिशेने येणार होते त्या मार्गावर हे सगळे कार्यकर्ते आहेत ते बसले। गनिमी काव्यानं त्यांनी या सगळ्या काळे झेंडे आहेत ते या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला दाखवलेले आहेत। विशाल, नक्कीच धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर ऊसाचा दुसरा हप्ता 100 रुपये द्यावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत असताना मागणी केलेली आहे।